इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवति नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स असाधु अकत्तयो च सन्धिच्छेदो च यो नरो हतावकाशो बन्तस्सो सवे उत्तमपुरीसो। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सन्मार्ग तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दैनंदिनी वर्षाभास धम्मपर्व 2025 मध्ये धम्मपद कथा आणि गाथा या ग्रंथावरील आधारित प्रवचन मालिकेतील आजची धम्मदेशना ऐकण्यासाठी उपस्थित आपण सर्व आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या या धम्मदेशनेला सुरुवात करतो। आज आपण धम्मपदातील 97 क्रमांकाची गाथा बघणार आहोत। ही गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी 30 वनवासी भिक्खूंसाठी दिलेला उपदेश आहे। भिक्खू संघामध्ये पूर्वीच्या काळात आणि आजच्याही काळात 2 प्रकारचे संघ आहेत। एक संघ समाजामध्ये राहणारा आणि एक अरण्यवासी, त्याला म्हणतात वनवासी सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो। आपण एक कथा पाहिली होती। भिक्खू अशा वनामध्ये जाऊन वास्तव्य करायचे की जिथे माणसे जायला तयार होत नसत। खदीरवर्णीय रेवत म्हणून एक कथा आपण पाहिलेली होती एका अरहत वनवासी भिक्खूची। खदीरवर्णीय रेवत हे एवढ्या घनदाट जंगलामध्ये जायचे, तिथे राहायचे, वास्तव्य करायचे आणि त्या जंगलामध्ये रात्रभर राहून सकाळी मात्र ते लोकांमध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करायचे। तर तथागत सम्यक संबुद्धांनी त्या खदीरवर्णीय रेवतची प्रशंसा केलेली आहे। अरहत हा कसा असतो? अरहताला कशाचीही भीती वाटत नाही। भीती कोणाला वाटत नाही की ज्याचे संस्कार तयार होत नाहीत असं चित्त आहे। संस्कार रहित असलेलं चित्त, त्या चित्ताला भीती वाटत नाही, त्या व्यक्तीला भीती वाटत नाही। म्हणजे ज्याने स्वतःला संपूर्ण जिंकून घेतलेलं आहे आणि ज्यांना हे शाश्वत दृष्टिकोनातून माहिती आहे की माझे जे कर्म आहेत ते कर्म मला फळ देणारे नाहीत, है ना? माझे कर्म मला फळ देणारे नाहीत। चांगल्या कर्माचा परिपाक नाही आणि वाईट कर्माचा प्रश्नच नाही। म्हणजे तो शेवटचा जन्म आहे अरहताचा। अरहत हा रिटर्न बॅक आहे का? नाही। अनागामी या शेवटच्या अवस्थेमध्येच
त्या चित्ताला, त्या व्यक्तीच्या चित्ताला हे समजतं की मी अरहंत होणार आहे. म्हणजे या अर्थाने अरहत चित्त जे आहे, म्हणजे असे ते कर्म आहेत की ज्याचं चांगलंही फळ नाही आणि वाईटही फळ नाही, कारण जन्म तो शेवटचा आहे, तिथं सगळं काही संपलेलं आहे. तथागत सम्यक संबुद्ध जेतवन विहार श्रावस्ती इथे वास्तव्याला असताना एकदा जवळजवळ 30 वनवासी भिक्खू हे तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी आले आणि श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या जवळ येऊन त्यांनी सम्यक संबुद्धांना वंदन केलं आणि वंदन करून एका बाजूला बसले. इथे दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती गोष्ट अशी आहे की तथागताला कोण कोण अर्हत होतंय याची कल्पना अगोदरच आहे, आणि कल्पनाच नाही तर शाश्वत दृष्टिकोनातून माहिती आहे की आता याला थोडंसं पुश करायची गरज आहे, प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. म्हणजे काहीतरी बंधनं आहेत की जे आणखी तुटले नाहीत, पण तथागताची जर वाणी ऐकली तर पुन्हा ते प्रयत्न करतील आणि त्या संपूर्ण 10च्या 10 बंधनातून निष्ठून जातील, 10 बंधनं चित्तातले तोडतील. हे 30 वनवासी भिक्षू जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांजवळ आले, बुद्धांनी सुद्धा त्यांच्या चित्तातली भावना जाणली आणि त्यांनी ज्या स्वरूपामध्ये चित्ताची भावना जाणल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांना वाटलं की हे 30 माझे बुद्धपुत्र, माझे पुत्र म्हणजे बुद्धाचे पुत्र, बुद्धपुत्र म्हणजे भिक्खू, तर 30 हे भिक्खू अर्हत होणार आहेत. आता वातावरण बघा कसं असेल. काही क्षणामध्ये 30 अर्हंत होऊ लागले एकाच जागी. एक अर्हंत, त्याचं जे वलय आहे ते वलय किलोमीटरमध्ये मोजता येत नाही. एका अर्हताचं वलय किलोमीटरमध्ये मोजता येत नाही. आणि सहज आपण साध्या सोप्या पद्धतीने विचार केला तर बुद्ध काळातल्या महिला 7-7 करोड रुपयाचा कंठहार घालायच्या. आपण ऐकतो ना बऱ्याच वेळेस, ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा वो जम्बूद्वीप था हमारा. जम्बूद्वीप म्हणजे बुद्ध काळातला भारत. आणि या बुद्ध काळातल्या भारतामध्ये असे काही श्रीमंत लोक होते. आणि हे श्रीमंत लोक का झाले? कारण अर्हंताचा वाद जास्त आहे, अर्हंताचा वाद जास्त आहे. एक गोष्ट आणखी एक महत्त्वाची तुम्हाला सांगतो. श्रावस्ती असं एक नगर आहे, बुद्ध काळातलं श्रावस्ती असं एक नगर आहे की त्या नगरामध्ये अर्हंताशिवाय ते नगरच राहिलं नाही कधीच. किती पुण्यवान लोक असतील. म्हणजे आता बुद्ध तिथे जवळजवळ 25 वर्षावास आहे, सम्यक संबुद्ध. आणि मग सम्यक संबुद्धाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त अर्हंत आहे. या वनवासी 30 भिक्षूंना धम्मामध्ये तपत असताना कुठल्या तरी गोष्टीची अडचण असेल आणि ती सांगण्यासाठी ते सम्यक संबुद्धांजवळ गेले. भगवान बुद्धांनी त्यांच्या मनातल्या भावना ओळखल्या, त्यांच्या मनांचं निरीक्षण केलं आणि सम्यक संबुद्धांनाही समजलं की हे 30ही अरण्यवासी भिक्षू काही वेळामध्ये, हे भिक्खू सारे 30ही भिक्खू काही वेळामध्ये अर्हंत होणार आहेत. सारिपुत्र बाजूलाच होते. बघा, त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत ना, तर तेही प्रश्न बुद्धांना अगोदरच समजले. सारिपुत्र बाजूलाच होते. ते वंदन करून 30 भिक्षू बाजूला बसल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी स्वतः सारिपुत्राला एक प्रश्न विचारला. म्हणजे त्या 30 भिक्षूंच्या मनातला बुद्धांनी सारिपुत्राला प्रश्न विचारला. तो प्रश्न होता 5 इंद्रिया संदर्भात. आता इंद्रिय जर तुम्हाला विचारलं तर इंद्रिय किती आहेत? किती आहेत? कोणते कोणते आहेत? आहे का नाही? म्हणजे बरोबर आहे. म्हणजे त्याला पालीमध्ये चक्षू म्हणतात, घाणेय म्हणजे नाक, जीवा म्हणजे जीभ, आणि स्रोत म्हणजे कान, मन आणि त्वचा.
किती? 6 झाले आहे का नाही? हा, पण हे इंद्रिय वेगळे आहेत जे बुद्धानं सांगितले. सारिपुत्राला तथागत सम्यक संबुद्धांनी प्रश्न केला, सारिपुत्र, श्रद्धा इंद्रिय जर एखाद्या भिक्खूकडे असेल तर त्या श्रद्धा इंद्रियामुळे तो भिक्खू अरहत होईल का? किती? इथे 5 इंद्रिय आहेत धम्माच्या संदर्भामध्ये: श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. बुद्धाने पहिल्यांदा सारिपुत्राला विचारलं की सारिपुत्रा, श्रद्धा हे एक इंद्रिय असल्यामुळे एखादा भिक्खू अरहत होईल का? श्रद्धा आणि वीर्य हे जर 2 इंद्रिय एखाद्या भिक्षूजवळ असले तर तो अरहत होईल का? श्रद्धा, वीर्य, स्मृती ही 3 इंद्रिय जर एखाद्या भिक्षूजवळ असले तर तो अरहत होईल का? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी हे 3 बंध इंद्रिय जर एखाद्या भिक्खूकडे असतील तर तो अरहत होईल का? किंवा फक्त प्रज्ञा इंद्रियच एखाद्या भिक्षूकडे असेल तर तो अरहत होईल का? तेव्हा सारिपुत्र म्हणाले, भगवान, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. बघा, आता इथे आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. चर्चा कोणाची आहे? सारिपुत्राची आणि तथागताची. तथागताचा सारिपुत्र संघ सेनापती आहे, सेनानी म्हणतात, संघ सेनानी, उजवा हात आहे, प्रज्ञेमध्ये फार उच्च कोटी आहे, या इंद्रिया संदर्भात सगळ्यात वरच्या लेवलला गेलेला भिक्खू आहे आणि अरहत सुद्धा आहेत. मग अरहताची, एका अरहताची दुसऱ्या अरहताची ही चर्चा आहे आणि येणार आलेले होणारे 30 अरहत ते ऐकत आहे ना. काय वातावरण असेल तिथे ही या चर्चा जेव्हा होत असतील ते लोक काय मंत्रमुग्ध होऊन जात असतील जेव्हा ते लोक ऐकत असतील बुद्धाची वाणी, है ना. म्हणजे बुद्धाची वाणी ऐकायला आलेले लोक हे हजारोनं यायचे, कधी कधी लाखोनं यायचे आणि बुद्ध एका उंच आसनावर बसून त्या लोकांना मी जसं बोलतोय याच्याही पेक्षा कमी आवाजात बुद्ध बोलायचे, पण शेवटपर्यंत ऐकू जायचं आहे का ही गोष्ट. मग या 30 भिक्षूंना उपदेश देत असताना त्या तथागत सम्यक संबुद्धांची आणि सारिपुत्राची जी चर्चा रंगलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आता सारिपुत्राला जो प्रश्न विचारला भगवंतानी, भगवंत म्हणाले की बाबा यातला एकच इंद्रिय जर एखाद्या भिक्षूकडे असलं तर तो अरहत होईल का? सारिपुत्र बोलले की माझा याच्यावर विश्वास नाही, कारण स्वतः अरहत आहेत ना. आता नवीन काही भिक्षू होते आजूबाजूला, चर्चा चालत असताना सारे भिक्षू आजूबाजूला होते, त्यांच्या मनात एक प्रश्न आला की बुद्धाच्या शब्दावर सारिपुत्राचा विश्वास नाही. बघा, आता नवीन असतात ना भिक्षू, नवीन आलेले सामने, त्यांना काय समजतं, तर त्यांनी तशा स्वरूपातला एक प्रश्न उद्भवला आणि ती चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाली आणि बुद्धाला समजली. आणि तेव्हा भगवान बुद्धांनी म्हटलं की माझा हा जो पुत्र आहे सारिपुत्र तो कसा आहे तर श्रद्धेमध्ये अव्वल आहे, श्रद्धेमध्ये अव्वल आहे आणि कोणाचं ऐकून तो मार्गावर चालणारा नाही आहे. त्याचा मार्ग त्यांनी स्वतः निवडलेला आहे. कोणता मार्ग आहे तो? मध्यम मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, या आर्य अष्टांगिक अर्हताच्या मार्गावर चालून तो अर्हत झालेला आहे. त्याचं म्हणणं बरोबर आहे. तेव्हा सारे भिक्खू शांत झाले आणि मग तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे बसलेल्या साऱ्या भिक्खूंना उपदेश दिला. तो उपदेश या गाथेमध्ये आहे. या गाथेचा अर्थ त्या साऱ्या भिक्खूंना सांगत असताना तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की जो भिक्खू कोणत्याच बंधनामध्ये अडकलेला नाही. बंधन म्हणजे कोणते? सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवत, परामर्श, है ना,
पटीग, मीपणा, गर्व, घम्मेन, अविद्या, राग, रूपराग, अरूपराग, एवढे बंधन तुटलेले आहेत, है ना. रागाचे बंधन तुटलं, अरूपरागाचे बंधन तुटलं. म्हणजे डोळ्यानं दिसणाऱ्या कुठल्याच वस्तू, वनस्पती किंवा जे काही सत्व असतील त्यांच्याकडे बघत असताना सुद्धा आसक्त होत नाही. राग म्हणजे काय? क्रोध नाही. इथे राग म्हणजे क्रोध आहे का? नाही. राग म्हणजे चिटकलेला, दुःखही नाही, है ना. आनंदही नाही, दुःखही नाही, स्तुती नाही, निंदाही नाही, लाभही नाही, अलाभही नाही, सुखही नाही, दुःखही नाही, है ना. तर ही अशी चित्ताची अवस्था कोणाची आहे? सारीपुत्राची. सारीपुत्र कसा आहे? सारीपुत्र कोणाच्याच बोलण्यावर विश्वास ठेवणारा नाही. भलेही मी काही सांगितलं तरी विश्वास ठेवणार नाही, कारण स्वतः अर्हत आहे ना, स्वतः अर्हत आहे. मग असा अर्हत भिक्खू तो समाजामध्ये राहत असताना, भिक्खू संघामध्ये राहत असताना तो इतर कोणाच्याही बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणारा नसतो. त्याने त्याचा मार्ग शोधून आपल्या मनातील 10 बंधनं नष्ट केलेले असतात आणि 10 बंधनं नष्ट करणारा भिक्खूच अर्हत होतो. सारीपुत्र अर्हत आहेत. बुद्ध म्हणाले की माझा हा अर्हत पुत्र खरोखर त्याने तो मार्ग मिळवलेला आहे, त्याच्यावर त्याचा विश्वास आहे, त्याच्यावर त्याचा विश्वास आहे. आता आंधळा एक माणूस आहे समजा, दोन्ही डोळ्यानं आंधळा आहे आणि आंधळा गेला गार्डनमध्ये. एका त्याच्या मित्राला सोबत घेऊन आंधळा गेला गार्डनमध्ये. तर आंधळ्याला डोळ्यानं काय पाहता येईल का? त्याला झाडंही दिसेना, त्याला सिंहही दिसेना, त्याला वाघही दिसेना. समजा सिद्धार्थ गार्डनला तो आला एक आंधळा, त्याच्यासोबत दुसरा चांगला मित्र. जोपर्यंत मित्र त्याला सांगत नाही अरे बघ वाघ, आता त्याला दिसू लागला का? नाही दिसू लागला. पण मग वर्णन सुरू झालं, अरे वाघ पाय किती बलाढ्य आहे. त्याची किंकाळी ऐकून त्यालाही वाटलं की नाही हाय भाऊ खरंच वाघ आहे इथं. वाघाची शेपूट, वाघाचे कान, वाघाचे पाय, सर्व सर्व शरीरातल्या सगळ्या त्याच्या गोष्टीचं वर्णन केल्यानंतर तो आंधळा मग मनात त्याच्या ठेवतो की नाही वाघ असा असतो, है ना. पण वाघ तसाच आहे का? नाही. वाघ तसाच आहे का? अजिबात नाही. 4 मित्र आंधळे हत्तीजवळ गेले. एकाच्या हातात शेपूट आली, ते म्हणाला हत्ती झाडू सारखा आहे. हत्ती झाडू सारखा आहे. एकाच्या हातात कान आला, ते म्हणे हत्ती सुपासारखा आहे. एकाच्या हातात पाय आला, ते म्हणे हत्ती खंब्यासारखा आहे. एकाच्या हातात सोंड आली, ती म्हणे हत्ती लांबलचक आहे, है ना. म्हणजे इथे या मार्गावर चाललेला आंधळा सुद्धा अरहंत होऊ शकतो. इथे कोणते चक्षु लागतात? बुद्धाच्या धम्माचं सारं काम डोळे बंद करून आहे. डोळ्याची गरजच नाही, है ना. आपण ध्यान केलं ना दिवसभरात, डोळे बंद करूनच काम चालतं ना. साऱ्यात महत्वाचं आहे. इथं तुम्ही आंधळे आहेत का, एका डोळ्यानं भोकणे आहेत का, दिसतच नाही एका डोळ्यानं का, एका डोळ्याचं ऑपरेशन झालं का, दोन्ही डोळ्यात मोतीबिंद आहेत, याचं काहीच घेणं नाही. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा या 5 इंद्रियाच्या मार्फत आपले प्रज्ञाचक्षु जागृत होतात. प्रज्ञाचक्षु आहे का नाही. आणि हे प्रज्ञाचक्षुच मग आम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार दुःखामध्ये पाडत नाहीत. माझा हा पुत्र सारीपुत्र प्रज्ञाचक्षुमध्ये अग्र आहे. आणि म्हणून त्याला हे माहिती आहे की एका इंद्रियानं काम जमणार नाही, एका इंद्रियानं काम जमणार नाही. समजा डोळे, कान, नाक, जिव्हा आणि शरीर, 2 हात 2 पाय यातलं एखादं नसलं तरी चालते. कोणाला एकच डोळा आहे, काम थांबलं का? नाही थांबलं.
कोणाला एकच हात आहे, काम थांबलं का? नाही थांबलं. कोणाला एकच पाय आहे, काम थांबलं का? नाही थांबलं. चालू आहे जगणं, रडत मरत चालू आहे. पण बुद्धांनी सांगितलेल्या लास्ट डेस्टिनेशन पर्यंत जाता येईल का? बुद्धाचं लास्ट डेस्टिनेशन कोणतं आहे? निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. बुद्ध म्हणतात मनातले 10 बंधनं तोडणं हे साऱ्यात मोठं सुख आहे ना. आणखी एक शब्द वापरतात बुद्ध की या 5 इंद्रिय ज्याच्या चित्तामध्ये आहेत. आता ही इंद्रिय तुम्ही दाखवू शकता का बरं? हे इंद्रिय एखाद्या पोराला जर म्हटलं तू डोळा इंद्रिय कुठे आहे ते दाखवते, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे दाखवू शकता डोळे कुठे आहे, कान कुठे आहे, हे इंद्रिय बरोबरचे. तुम्हाला जर म्हटलं श्रद्धा इंद्रिय दाखवा बरं, दाखवता येईल? स्मृती इंद्रिय दाखवा बरं, वीर्य समाधी प्रज्ञा दाखवा बरं, नाही दाखवता येत है ना. बुद्ध सम्यक संबुद्ध झाले तेव्हा त्यांचे हे इंद्रिय त्यांना उत्पन्न झाले है ना. बुद्ध जेव्हा सम्यक संबुद्ध झाले तेव्हा त्यांना ते इंद्रिय उत्पन्न झाले. आपण ऐकतो ना धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये पहिला उपदेश बुद्धाचा, त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पादी इंद्रिय, वियो उत्पादी, सती उत्पादी, समाधी उत्पादी, पय्या उत्पादी. प्रज्ञेला पालीमध्ये पय्या म्हणतात, स्मृतीला सती म्हणतात, वीर्याला वीय म्हणतात आणि श्रद्धेला मात्र श्रद्धाच म्हणतात. मग हे प्रज्ञाचक्षु जेव्हा जागृत होतात तर प्रज्ञाचक्षु जागृत झालेला व्यक्ती, मग तो स्त्री असू शकतो, पुरुष असू शकतो, उपासक उपासिका, अनागारक अनागारिका, भिक्खू भिक्खुणी किंवा अर्हत, सम्यक संबुद्ध, प्रत्येक बुद्ध है ना, हे कोणीही असू शकतात. पण ज्याला प्रज्ञाचक्षु उत्पन्न झालेला आहे तर तो व्यक्ती इतरांच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास ठेवत नाही, अजिबातच. ते लहान लेकरू नाही का, आपण म्हणतो त्याला बाबा जाऊ नको, गॅस लावलेला आहे, जाऊ नको, आत्ताच पप्पा गाडी घेऊन आले, सायलेन्सर गरम आहे हा ना. वाघायच्या नादीला सायलेन्सरचा चटका लागला, वाघायला समजलं बरोबर. तर ते पोरग जोपर्यंत भाजत नाही, पोरगी भाजत नाही, तोपर्यंत जाण्याचं सोडतच नाही, ती जातीच तिथं. माणसाचं चित्त सुद्धा असंच आहे, माणूस भाजू लागला पण ते गोडी लागलेली आहे आणि मग माणूस तिथेच जात राहतो, तिथेच जात राहतो. तर त्यामुळे होतं असं की आपल्या चित्तामध्ये ही इंद्रिय उत्पन्न होत नाहीत आणि एका इंद्रियानं इथे काम अजिबातच चालत नाही. थोडंफार सुख मिळेल, थोडंफार आनंद वाटेल, थोडंफार बरं वाटेल आहे का नाही, परंतु कायम स्वरूपातला जो बदल आहे चित्तातला तो मात्र शाश्वत दृष्टिकोनातून टिकून राहील का? नाही. आणि ही सगळी चर्चा सारीपुत्र आणि तथागताची चर्चा त्या 30 भिक्खूंनी ऐकली. ते 30 भिक्खू शब्दही न बोलता बुद्धांना वंदन करून निघून गेले आणि काही दिवसात 30च्या 30ही अर्हत झाले. ज्यासाठी आले होते तो प्रश्न विचारायची गरज पडली नाही आणि चर्चाही करायची गरज पडली नाही. आता हे मी तुम्हाला 20 मिनिटात सांगितलं, बुद्धानं काही 20 मिनिटात सांगितलं असेल काय? का बुद्धानं काही 20 मिनिटात सांगितलं असेल? नाही. बुद्धाचं लांब लचक चाललं असेल रात्रभर. म्हणजे जे जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते सारेच्या सारे प्रश्न आणि त्याचे उत्तर त्यांना मिळाले, ते निघून गेले. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्या 30 वनवासी म्हणजे जंगलामध्ये राहणाऱ्या भिक्खूंसाठी ही गाथा उपदेशात्मक सांगितलेली आहे. म्हणजे सारीपुत्राची गोष्ट या गाथेतून आपण पाहिली आणि सारीपुत्राला काय उत्पन्न झालेलं आहे तर प्रज्ञा चक्षु है ना, प्रज्ञा चक्षु डोळे. म्हणजे आता प्रज्ञा चक्षु उत्पन्न झाले म्हणजे काय, इथं 3रा डोळा येते का? नाही. म्हणजे असं ज्ञान है ना, प्रज्ञेच्या स्वरूपात असं ज्ञान की शाश्वत स्वरूपातलं सुख
अनुभवलेलं ज्ञान. आणि म्हणून त्या साऱ्या भिक्खूंना हे कळालं की फक्त श्रद्धा कामाची नाही आहे, श्रद्धेला वीर्याची जोडी असली पाहिजे. वीर्य म्हणजे प्रयत्न करणे, है ना. बघा, पारामितामध्ये पण वीर्य पारामिता आहे, श्रद्धेमध्ये पण वीर्य. म्हणजे 5 इंद्रियामध्ये वीर्य इंद्रिय आहे, 10 पारामितामध्ये वीर्य पारामिता आहे, इंद्रियामध्ये वीर्य इंद्रिय आहे का नाही. तर त्यामुळे या साऱ्या गोष्टी एकमेकाला जोडलेल्या असल्या पाहिजे. आपण रोज पंचशील घेतो, एकाच शिलानं कल्याण होणार आहे का? नाही. तर 5ही शील आणि महिन्यातले 4 दिवस अष्टशील याची जोड सांगड जमली की मग माणसाचं जमलं काम. पण एकच शील जर धरून चाललो तर आपल्याला होणार नाही. त्यामुळे ह्या 5ही इंद्रिया संदर्भात भिक्खूंनी सतर्क राहून आपल्या जीवनाला सुखी समाधानी बनवण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी त्यावेळेस असलेल्या भिक्खू संघाला दिलेला हा उपदेश आहे. ही गाथा अरहत वग्गामध्ये 8व्या क्रमांकामध्ये आहे आणि एकंदरीत धम्मपदातील ही गाथा क्रमांक 97 आहे. बुद्ध म्हणतात, सदो अक्कतयूच संधिच्छेदोच यो नरो हत्तव कासो वंतासो सबे उत्तम पुरुषो. उत्तम पुरुष आपण नर म्हणतो ना, नर का नारायण बन सकता है का नाही. आपण नर म्हणतो ना, मग उत्तम नर कोण आहे? उत्तम नर भगवंतानी इथं सांगितलं. बुद्ध म्हणतात, ज्याने निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, ज्याची सर्व बंधने गळून पडलेली आहेत, त्याचा आता पुनर्जन्म होण्याची शक्यताच नाही. ज्याने काम वासनेचा त्याग केलेला आहे तोच उत्तम पुरुष आहे. लक्षात. इथं 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वसाधारण भाषेमध्ये जो कोणाचंच ऐकत नाही. पहिली गोष्ट काय? जो कोणाचंच ऐकत नाही. कोणाचं ऐकत नाही म्हणजे जो अर्हत आहे, ज्याला मार्ग मिळालेला आहे. आता जोपर्यंत मार्ग मिळत नाही तोपर्यंत आपल्याला साऱ्याच ऐकावं लागतं. पण अर्हत कोणाचं ऐकतो का? अजिबात नाही. त्यांनी मार्ग मिळवलेला आहे. त्याचं काम काय? अर्हताचं मिळालेला मार्ग लोकांना सांगणे हा काम. म्हणजे जो निर्वाणाला प्राप्त झालेला आहे असा व्यक्ती, ज्याने आपल्या चित्तातले 10ही बंधनं तोडलेले आहेत, त्याचा आता पुनर्जन्म होण्याची शक्यता नाही. ज्याने आपल्या इंद्रिय ताब्यात ठेवलेले आहेत, है ना. आता हे इंद्रिय म्हणजे हे 5 इंद्रिय नाहीत, तर हे 6 इंद्रिय. कोणते? हे जे आपण सांगितले आता, डोळा, कान, नाक, जीवा, त्वचा, मन. म्हणजे ज्यांनी या इंद्रियावर ताबा ठेवलेला आहे, ताबा मिळवलेला आहे, ताब्यात आहेत ज्याच्या, तर त्याला मात्र आता पुन्हा जन्म घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. सारीपुत्र आणि भगवान बुद्ध यांच्या चर्चेमधून हा वृत्तांत आज आपल्याला समजलेला आहे की जो अर्हत आहे त्या अर्हताचे 10 बंधनं तुटलेले असतात. तेव्हा हे तथागत सम्यक संबुद्धाचं वचन, आणि हे वचन ऐकल्यानंतर आपलं काय होते? कल्याण, मंगल. आणि म्हणून बुद्धाच्या प्रत्येक वचनाच्या शेवटी काय म्हणतात भिक्खू? एतेन सच्चबज्जेन होतु ते जयमंगलम. म्हणजे या अर्थाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशी मंगल मैत्री, अशी शुभकामना, आशीर्वाद आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो. इथे दैनंदिन धम्मसंस्काराप्रसंगी उपस्थित आपण सर्वांविषयी मी मंगल मैत्री व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय, द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अपार मनपूर्वक मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो. अभिवादनशीली स
नित्यं बद्धापजायिनो चत्तारो धम्मा भजन्ति आयिवन्नो सुखं बलन्ति।